नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत आंबिया बहार सन 2024-25 मधील उर्वरित जे राज्य सरकारचा जो हिस्सा होता अनुदानाकरिता या ठिकाणी रक्कम 302,74,18,555 इतकी रक्कम या ठिकाणी पीक विमा कंपनीस अदा करण्यास वितरण करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहार सन 2024-25 मध्ये पीक विमा काढलेले त्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे पण पैसे जमा झालेले नव्हते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यासाठी वापर केला जाणार आहे। आता महाराष्ट्र शासनाचा आपण जर या ठिकाणी नाव बघितलं तर कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या मार्फत 22 सप्टेंबर 2025 रोजीचा हा GR आहे। आता या GR अंतर्गत बघितलं तर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या फळपीक विमा हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक ध्येय अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी यासाठी राज्यात प्राधान्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत फळपीक विमा योजना या ठिकाणी राबवण्यात येते। आता यामध्ये वेगवेगळे फळांचं जे आहे नाव देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये मृग बहारामध्ये बघितलं तर संत्रा असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष अशा 8 पिकांचा आणि 26 जिल्ह्यांचा समावेश आहे। आता महसूल मंडळाअंतर्गत वेगवेगळे पीक विमा कंपनी अंतर्गत या ठिकाणी पीक विमा काढले जातात, पण यामध्ये मुख्य बघितलं तर भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल सॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी अशा 4 पीक विमा कंपनी मार्फत जे आहे पीक विमा काढलं जातं। आता महत्त्वाचा म्हणजे यामध्ये अग्रिम अनुदानाकरिता 159 कोटी रुपये एवढा जो निधी आहे तो राज्य सरकारने वितरित केलेला होता। त्यानंतर बघितलं तर भारतीय कृषी विमा कंपनीने आंबिया बहार सन 2024-25 पीक विमा हप्त्यांसाठी 203 कोटी रुपयांची मागणी केलेली होती आणि ती आज अखेरीस मंजुरी करण्यात आलेली आहे। आता यामध्ये बघितलं तर शासन निर्णय बघून घ्या कारण की तुम्हाला माहिती समजून जाईल। आता यामध्ये बघितलं तर भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने संदर्भ क्रमांक 5 अन्वये कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन 2024-25 करता उर्वरित राज्य हिस्सा जो होता तो आता वितरण करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। आता यामध्ये बघितलं तर 203,74,18,555 एवढं जे रक्कम आहे वितरण करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी पहिली कंपनी आहे, त्याच्यासाठी 161,48,17,663 एवढी रक्कम वितरण करण्यास मान्यता दिलेली आहे। दुसरी महत्त्वाची भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यासाठी 13,20,642 रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे। तर फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 7,65,20,975, तर युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी 20,88,59,275 एवढी रक्कम वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आता एकूण आपण जर बघितलं तर यासाठी 203,74,18,555 एवढी रक्कम जे आहे वितरण करण्यास मान्यता दिलेली आहे। आता ही जी रक्कम आहे ती प्रलंबित होती, शेवटची रक्कम होती, त्यामुळे अनेक शेतकरी वर्गांचे पीक विमा मंजूर असताना सुद्धा पीक विमा कंपनीने राज्य सरकारचा हिस्सा न दिल्यामुळे पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली नव्हती आणि आता मात्र राज्य सरकारने जो उर्वरित हिस्सा आहे तो आता या ठिकाणी वितरण करण्यात मान्यता दिलेली आहे आणि ते थेट पीक विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केलेली आहे। एकूण राज्य सरकारचा जो हिस्सा होता 374,50,76,029 एवढा होता आणि तो अखेरीस टोटल आता जी रक्कम आहे तो वितरण करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर महत्त्वपूर्ण हा एक अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। आता लवकरच फळपीक विमा योजनेअंतर्गत ज्या काही पात्र लाभार्थी अंतर्गत मंजूर झालेल्या पीक विम्यांची रक्कम आहे ती आता लवकर जमा होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ रोज मिळत जातील। धन्यवाद।